नाही नाही, काही जरी झालं तरी भैयांचं आणि जेडीचं लग्न झालं पाहिजे. आता ही शितली आली म्हणजे काय तर घोळ व्हायला नको. तिनं फाटं फोडायच्या आत लग्न जुळलं पाहिजे, नाहीतर सगळा घोळ व्हायचा. अहो अहो काय ग? अहो झोपताय काय? आता काय नाचू? काय बाई माणूस आहे. मी काय म्हणते, काय ग? भैयांची कवा बोलणी करून घेताय? पुष्पे, तुझं झालं का पुन्हा सुरू? हा, अगे येळ काळ काहीतरी बघत जा की. हा, आता हो येळ काळ म्हणजे त्या शितलीच्या शानपणामुळे राहिलं का नाही आज पण आपलं बोलणं? पुष्पे, तुझ्या जिभेला काय हाड? नाहीतर काय, आज ही येळच आली नसती जर अजिंक्यन जेडीचं. पुष्पे, तुला किती वेळा सांगितलं ते इशे काढायचं नाही परत म्हणून? हा, किती वाजले बघ की जरा. आता सकाळी परत कारखान्यावर जायचंय मला. झोप. बरं राहिलं, पण उद्या जाऊन भैयांची तर भेट घ्या. अगं पुष्पे, महाळाचा 15वडा चालू आहे, त्याच्यात काय लग्नाची बोलणी करायची असते तुय? जरा तरी डोकं चालवत जा की ग तू. अहो बोलणी करा असं म्हणते का मी? ऐकून तर घ्या की माझं. अहो उद्या जाऊन निस्ता होकार तर कळवून या आपल्या बाजूनं, तेवढं तरी जमल का नाही? तेवढं कळत नाही मला. मला काळजी नाही तिची. तू झोप आता. नुसतं डोक्यातच असतंय तुमच्या. मी काय म्हणते ऐका जरा. आज जे काय बोलायचं राहून गेलंय ना, ती उद्या पहिलं त्यांना सांगून येऊ. बाकीची ठरवाठरवी घट बसल्यावर करूच की आपण. आणि उद्या जाऊन पहिला तेवढा होकार कळवून येऊ, म्हणजे काळजीच मिटल बघा सगळी. शीतल, अगं तुला काही कळत नाही का? लगेच आलेल्या कामाला लागलीस वय. आता काम करायला नको वय? अहो जीजी किती झोपायचं? अगं पुरी असं करू नकोस, व्हायचा आराम बी कर की. कसं आहे ना, मऊ लागली की कोपऱ्याला खणणारी माणसं आहेत आपले. इतकी वर्ष कोपरानं खाणून खाणून ढोपरत झिजली आमची नाही का? पण तरी बी जी काय सांगताल ना, ती ध्यानात ठेव बर का शीतल. तुला सांगायची काय गरज नाहीच म्हणा. तू मस्त हुशार आहेस ग, सगळ्यांना पाणी पाजून येशील. हा, अगं गंमत केली. तुला काय वाटलं? चालू दे तुझं. जीजी आज देवळात नाही गेला वय तुम्ही? आज उठायला उशीर झाला बघ. ठीक आहे, आता जाऊनच येते देवळात. तुम्ही देवळात जाऊन या, मी त्यावर जेवण करून ठेवते. बर. विठ्ठला पांडुरंगा. मामा, एवढ्या लवकर कुठं निघाला? आज लवकर हायवे ड्युटी? अगं आज घरची ड्युटी आहे मला. म्हणजे म्हणजे काय नाही, ती मला टोमले मारतात ग. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. ओ चला हो. शीतल, जेडीच्या लग्नाचा होकार कळवून येतो. तवर काय पुष्पी मला शांत बसू देणार नाही. असं बोलताय जसं काय मी बोलल्याशिवाय तुम्ही बसतच नाही. मग खोटं काय त्याच्यात? खरंच आहे किती. बरं चला आता, उगा सकाळ सकाळ बोलायला लावू नका मला. मामा, माझं गुड लक आहे तुमच्यावर. एकदम नीट बोलणी करून या काय. चला आता. शीतल, कुठं गेले ग मम्मी पप्पा सकाळ सकाळ? जसं की तुम्हाला काय माहितच नाही ना. अगं खरंच नाही माहित मला. अहो तुमच्याच तर लग्नाची बोलणी करायला गेलेत. जयश्री,
आता तरी सांगा की काय पोरगा कोण आहे ते? तुम्ही मला म्हणला होता मी परत आल्यावर सांगणार म्हणून. अहो फोटो तरी दाखवा. अगं त्यात फोटो काय दाखवायचाय? तुला चांगलाच माहिती मुलगा कोण आहे ते. कोण? आपल्या गावातलाच आहे. काय सांगताय? आपल्या गावातला आहे व्हय? कोण आहे? हर्षवर्धन देशमुख. काय? तुम्ही खरं सांगताय का चेष्टा करताय माझी? आता यात काय चेष्टा करायची? त्यांनी मला विचारलं होतं मग मी होकार कळवला माझा. हो पण अहो असं कसं? तुम्हाला माहित नाही व्हय? ते माणूस कसा आहे ते? हो त्यानं मला चांगलंच माहितीये कोण कसं आहे ते. आणि हर्षवर्धन लई चांगले आहेत. आता बघ की त्यांनी आपली किती मदत केली ते. मम्मीला फेडरेशन अध्यक्ष व्हायला मदत केली, मला ट्रस्टची प्रेसिडेंट बनवलं. गावात एवढा मान बी आहे त्यांना, घरचं बी चांगलं आहे. मग काय वाईट आहे त्यांच्यात? अहो पण माझ्या बाबतीत तो माणूस कसा वागलाय माहित आहे ना तुम्हाला? कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? हे बघ, आता तुझं आणि त्यांचं पटत नाही त्याला मी काय करणार? हा आता पटत नाही का तू जळतीस माझ्यावर की तुझं आणि त्यांचं लग्न नाही होऊ शकलं म्हणून? शी. अहो काय बोलताय तुम्ही? त्या माणसाची लायकी तरी आहे का? फौजीच्या नखाची बिस्तार नाही त्या माणसाला. आणि मी कशाला जळू? मी चांगलंच ओळखते तो माणूस कसा आहे ते. जयश्री, अहो मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलते. तुमच्या आयुष्याची वाट नको लागाय म्हणून सांगते मी. हे बघा, तुम्ही मामांना सांगा निर्णय बदला तुमचा. झालं तुझं बोलून? आता माझा ऐक. तुझा शहाणपण आहे ना तुझ्यापाशी ठेवायचा. आणि मी लग्न हर्षवर्धनशीच करणार. आणि त्यो माझा निर्णय. आता जर का तू पप्पांना काय बी बोललीस आणि आमचं लग्न नाही ठरलं तर मग मी हाय आणि तू हाय. आता फक्त तू मध्ये पडून माझ्या स्वप्नांचा चुरडा करू नको म्हणजे झालं. एकदा केलायस ना तसा. यास्मीन, या अल्लाह, शिपले कहाँ गायब हो गए तेरे? जब से आसाम गए मेरे को भूल गई ना? हाँ, आणि कधी आलीस? और आम्ही बता रहे थे तिकडे काहीतरी उद्योग करून ठेवलास म्हणून. अगं ती लई मोठी स्टोरी आहे, सांगते की नंतर. नाही तू मेरे को अभीच बता. अगं निवांत सांगते की. आज तुझा फोन दे की. क्यों? तेरे फोन को क्या हुआ? माझा फोन तिथंच राहिलाय. ते कुरिअर करणार आहेत म्हणलेत, म्हणजे केलाय, येईलच 2 दिवसात. घे. हा यास्मीन बोल. हॅलो, मी बोलते शीतल. शितले बरं ऐक, माझं एक महत्वाचं काम आहे. मी आता गडबडीत आहे, मला काश्मीरला जायचंय, तिची गडबड चालू आहे माझी. नंतर करू का फोन? हा ऐका की. कधी कराल? अहो मला लई महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. अगं करतो मी तुला नंतर. करतो नाही, लगेच करा. अहो लई महत्वाचं बोलायचंय, अर्जंट काम आहे. अगं मला 10 मिनिटं दे, मी करतो तुला. मला कर्नल साहेबांनी बोललोय तिकडे जायचंय मला.
हा लगेच कर, मी वाट बघते. हा ठेव. क्या हुआ? अगं ते कामात आहेत, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. क्या हुआ? सब ठीक तो आहे ना? हा म्हणजे नाही, ते कसं सांगू कळत नाही बघ तुला. हे बघ, जो भी कुछ है ना वो मेरे को बता दे सब कुछ. अगं याचमुळे आमच्या घरी लई मोठा प्रॉब्लेम झालाय, जयश्रींचा. अरे देवा, विठ्ठला पांडुरंगा. शीतल, हे शीतल, काय का जीजी? ती नाही घरात. जेडे एवढी फुलं ठेवू देवा पुढं. आणि सकाळ सकाळी शीतल कुठे गेली ग? ती यास्मिनकडे गेलीये. का ग, काय काम होतं का? नाही, मला सांग की, मी बी असते इथंच. हा, पण तुला दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे. हे बाई माझी, उगाच काय तर सकाळच्या पारी नका बोलूस. आता हिनं काय काम काढलं यास्मिनकडं? मला काय माहित तेव्हा, ती तिकडे गेली तेवढं सांगितलं तेच बघा. आता तेवढं पण नाही सांगत कधी. हा, आता ती लई दिवसात घरी आल्या ना, म्हणून गेली असेल गप्पा मारायला यास्मिनकडे. मग एवढं सकाळचं जायची काही गरज होती वय? अगं तुला कळत कस नाही जेडे, तिच्याकडे फोन बी नाही. मग काय तिला काहीतरी राजा संग बोलायचं असेल. अगं पण त्यात काय तेव्हा, माझ्याकडे होता की इथं फोन. काल तर माझ्याच फोनवरून बोलत होती. अगं घरातनं फोनवर बोलणं आणि बाहेरनं बोलणं वेगळं असतं. जेडे अशा बी काही गोष्टी असतात ते घरातनं फोनवर नाही बोलता येत. म्हणजे अगं असेल काय ते नवरा बायकोचं, तिला काय तर त्याला सांगायचं असेल जे आपल्याला कळणे असं तिला वाटत असेल. काय करत आपल्याला, जाऊ दे. चल मी आज जाते, जाऊन पडते जरा, आज बसते जरा. विठ्ठला पांडुरंगा. अरे देवा, ही जी काय मी बोलले ते तर जाऊन नाही ना सांगायचे अजिंक्यांना. बाय बाय, एवढी गडबड करून गेली म्हणजे ती फोन करून अजिंक्यांना सगळं सांगणार आणि सगळा केलेला प्लॅन फिसकटणार. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. ती यास्मिनकडे गेली ना, यास्मिनकडे जायला पाहिजे. मामा, या या या, बसा बसा, वेलकम वेलकम. भैया कुठे दिसणार? भैया जरा कामात आहेत, तरी ते मला म्हणले कोण जर आले ना तर अजिबात दार उघडू नको. म्हणजे तुम्ही दोघं सोडून. आहे का बघा. मग काय, बरं मी आणतो भैयांना बोलून. बोलवा की तेवढं, म्हणजे आम्हाला बोलायचं त्यांच्या बरोबर. नाही नाही, हो देत त्यांची कामं, आम्हाला मस्त येळ आहे, बसतो आम्ही तवर. हा बरं मामी, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी थंड? मिल्कशेक. चहा, चहा चालेल. बरं चहा, आलोच मी. भैया काय करताय तुम्ही? वन अँड ओनली शीतल टॅलेंट. अहो भैया काय झालंय? अहो तिकडे मामा मामी बाहेर आलेत. येऊ देत, नाहीतर जाऊ देत. अहो भैया तुम्हाला कसं समजत नाही, ते जयश्री आणि तुमच्या लग्नाचं बोलायला आलेत. टॅलेंट. आणि आम्ही जयश्री बरोबर लग्नच नाही केलं तर? अहो भैया, आपण आता त्यांच्या एवढे मागं लागलोय, असं नाही नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? अहो भैया तुम्ही समजून घ्या. अहो गावात सगळ्यांना माहित पडलंय भैया. सगळ्यांना कळले म्हणजे माझ्या शीतलला पण कळले? हा टॅलेंट,
आम्हाला कायम अशीच पोरगी पाहिजे होती. म्हणजे शीतलच पाहिजे होती. आमच्या काळजात घर केले रे या पोरीनं. हे आमच्याशी कशी बोलू दे, कशी वागू दे, पण आमचं ट्रू लव्ह आहे रे. लय मनापासून प्रेम केले. तुला तर माहितीच आहे की अगदी शाळेपासून. हा आहे का नाही? त्याला मला सांग, आपण जर एखाद्यावरती मनापासून प्रेम करत असू, सहजासहजी हार मानायची का? आपण आपलं प्रेम परत मिळवलं पाहिजे. परत तेच. हो भैया, हो संपलंय आता, सगळं संपलंय. हो हे कसं शक्य आहे? अरे का शक्य नाही? हा प्रयत्न रगडतात तेलही गळे, असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ना. हा आपण प्रयत्न सोडायचे नाही. ट्राय ट्राय पण डोंट क्राय. हो भैया, तुम्ही प्लीज माझा ऐका. अहो तुम्ही मागे नका हटू भैया. अहो तुम्ही जयश्रीवर लग्न केलंच पाहिजे. अरे सक्ती आहे का कुणाची? आम्हाला जर वाटलं तर आम्ही लग्न करू, नाही तर नाही पण करणार, तसंच राहू. अहो पण भैया ते आलेत बाहेर, त्यांना काय सांगू? वेट करा म्हणा. वेट करा, वेट करा. अहो पण किती वेळ? हा आम्हाला विचार करायला लागेल. म्हणजे आम्ही लग्न करायचंय का नाही करायचं? जा जाऊन सांग, वेळ लागल. पुष्पे ठेवते. होय ग बाई, पण ते हर्षवर्धन असेल हे मला काय माहित. अगं मला तर स्वप्नात बी वाटलं नव्हतं. आणि मामा कसे काय तयार झालेत तेच कळना झालंय मला. या अल्लाह, अब क्या होगा? शितले, मला तर वाटतंय की तू इथे नसताना भयानच काहीतरी केलं असणार. वाटतंय? मला तर खात्री आहे, पण आता हे सांगणार कोण? म्हणून तर यांना फोन करत होते, पण नेमकी कामात आहेत. याचमुळे मी आले का नाही तेव्हा ते हर्षवर्धन बी होता तिथं. मी म्हणलं हे मेलं इथं काय करतंय. आत्ता माझ्या ध्यानात आलं. शीतल, कधीपासूनची शोधते मी तुला. इकडे कशी आलीस? आओ तुम्हाला सांगून आलते की. हा तशी बोलली होतीस, पण कशासाठी आलीस ते नाही सांगितलं. सहजच का? हा सहजच की. ते लई दिवस झाले होते ना हिला भेटून, मग म्हणलं भेटून यावं. सकाळीच परत परत कॉलेजला गेल्यावर गावात नाही ना ती. अच्छा, म्हणजे हिला भेटायला आलीस वय? हा